किती नवीन जोड रस्ते करू शकतो, माझा पूर्ण फोकस त्या विषयावरती असतो. खरंय. मला असं वाटतं पायाभूत सुविधा, जसं मी मगाशी म्हटलं की हा तुमचा फोर्टे राहिलेला आहे. ह्या विषया संदर्भामध्ये अनेक वेळा तुम्ही लक्ष वेधलेलं आहे, विधानसभेमध्ये देखील. झोपडपट्टी पुनर्विकास, मला असं वाटतं की मुलुंडमध्ये सुद्धा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काची आणि चांगली घरं मिळवून देण्यासाठी तुमची धडपड ही कायम असते. तर ह्याबद्दल काय सांगाल की माझा स्वप्न आहे की मुलुंडला झोपडपट्टी मुक्त करावं. कारण झोपडपट्टीमध्ये जे आपल्या नागरिकांची अवस्था आहे, आज शासनाने एवढे डायनामिक स्टेप्स घेतलेत मुंबईला वेगाने झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी. येणाऱ्या काळात मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो, तुम्हाला मुंबईची डेमोग्राफी चेंज होताना लवकर भेटणार आहे. बिकॉज गव्हर्नमेंट एवढं पॉझिटिव्ह आहे, शासन एवढे सकारात्मक पाऊल उचलत आहे. आणि माझा विश्वास आहे की मुलुंड पण लवकर झोपडपट्टीमुक्त होणार. आणि त्यासाठी मला जे काय करावं लागेल मी करतो. मी आज माझ्या क्षेत्रातला झोपडीधारकांना सांगतो की तुम्ही विकासकला जाऊन विचारा त्याला माझी काय मदत पाहिजे. अधिकारी वेळेवरती परवानग्या देत नाही, तुमचा पात्रता वेळेवरती होत नाही, तुमचा प्रकल्प कुठेही रेड टेपिझममध्ये अडकला, मला सांगा, मी स्वतः जाऊन क्लिअरन्स आणेन. कारण माझी इच्छा आहे की वेगाने ते प्रकल्प संपलं पाहिजे. कारण ते प्रकल्प संपला की माझे हे जे मुलुंडकर आहेत, जे गलिच्छ वस्त्यामध्ये राहतात, ते चांगले 300 फुटाचे घरामध्ये जाणार. खरं आता बघा, देवेंद्रजींनीच हे निर्णय घेतला की 2000 ते 2011 पर्यंतचे झोपडीधारकांना आपण सशुल्क पात्र करू. म्हणजे त्यांचाही जो मार्ग होता विकासाचा तो मोकळा झालाय. मुंबई शहरला झोपडपट्टी मुक्त करणं हे देवेंद्रजीचा टार्गेट आहे. आणि त्यांचा एक सैनिक म्हणून माझा टार्गेट आहे की मुलुंडला लवकरात लवकर आपण झोपडपट्टी मुक्त कसं करू शकतो. मला असं वाटतं आरोग्य आणि शिक्षण ह्या क्षेत्रात देखील तुमचं काम नक्कीच आहे. श्री चंद्रकांत कोटेचा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू मुलांसाठी शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी वैद्यकीय उपचार तुम्ही गेल्या अनेक दशकं आता देताय. तर किती अशी माणसं ज्यांचा ह्या